तर इथे ना आम्ही रिवला घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये गेलो होतो रिवचं आधार कार्ड काढण्यासाठी. पण तिथे ना आधार कार्ड नवीन निघत नव्हतं. जुने जे दुरुस्ती आहे ना तेच करत होते ते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बँक ऑफ बडोदामध्ये गेलो. तिथे ना रिवचं असंच विठ्ठल विठ्ठल चालू झालं. कुठंही कोणाची फोनची रिंगटोन वाजो काही वाजो तिचं ना विठ्ठल विठ्ठल चालू होऊन जाते. त्याच्यानंतर ना घरी आल्यानंतर मी ना पटापट स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. चवळीच्या शेंगाची भाजी, खिचडी आणि पोळ्या बनवायच्या होत्या. त्यासाठी मी ना आधी शेंगदाणे भाजायला घेतले, कारण चवळीच्या शेंगाला लावायसाठी दाण्याचा कूट लागणार होता ना म्हणून. शेंगदाणे भाजून घेतले आणि भाजायला टाकले आणि इकडे ना मी चवळीच्या शेंगा मोडलेल्या होत्या त्यामुळे बघत होते की काही आहे का अळी वगैरे. त्याच्यानंतर ना शेंगदाणे थोडेसे भाजायचे राहिले होते ते भाजून घेतले आणि ताटात टाकून थंड करण्यासाठी ठेवले. आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, 1 ते 2 पळी. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये ना थोडीशी मोहरी टाकली आणि मी इकडे कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवलाच होता. मग तो कांदा टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटो लवकर व्हावा म्हणून मीठ पण टाकून घेतलं. भाजीच्या अंदाजाने जेवढं भाजीला लागते तेवढं. त्याच्यानंतर ना टोमॅटो आणि कांदा झाल्यानंतर त्यामध्ये हळद पावडर आणि लाल तिखट टाकलं. जास्त काही मसाले वापरत नाही मी. आणि ते चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मोडलेली चवळी होती ती चवळी धुवून टाकून दिली. चवळी चांगली मिक्स केली आणि अशी काहीशी 5 मिनिटं वाफेवर होऊ दिली. अशी काहीशी भाजी रेडी झाली. आणि त्याच्यानंतर मला पोळ्या पण बनवायच्या होत्या. मग मी ना पटापट पोळ्या बनवायला सुरुवात केली, कारण ना भूक खूप जास्त लागली होती. त्यामुळे पटापट पोळ्या बनवून घेतल्या आणि मग नंतर आम्ही जेवण करायला बसलो. तर चला मिनी ब्लॉग इथे सेंड करते. तर तुम्हाला माझे मिनी ब्लॉग बघायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये.